फलटण पोलीस ठाण्याच्या बाहेर सुषमा अंधारे यांच्याकडून ठिय्या आंदोलन या ठिकाणी केले जात आहे। आक्रमक झालेल्या सुषमा अंधारे, महिला डॉक्टरला न्याय दिला जावा, SIT स्थापन केली जावी या प्रमुख मागणीसाठी गावकरी जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। सुषमा अंधारे यांनी महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची सुद्धा भेट घेतलेली आहे आणि आता फलटण पोलीस ठाण्याच्या समोर ठिय्या आंदोलन सुरू आहे। या निवेदनावर आपल्याकडून काय होणार? आपल्या किती अधिकार कक्षा आहेत आणि आपल्याकडून काय काय होणार? मी स्वतः तपासिक अधिकारी आहे, त्यामुळे आपल्या निवेदनामधले जे माझ्या तपासाशी संबंधित सगळे मुद्दे आहेत त्याच्यावर योग्य आणि माझा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की तिचा जो 4 पाणी हे वडील आहेत यांची क्षमता, शारीरिक क्षमता नाही आत यायची अपेक्षा असते की तुमच्यासारख्या माणसांनी थोडी संवेदनशीलता दाखवावी आणि त्यांना भेटावं। इथे की खूप सारे लोक आहेत, रत्नशिव निंबाळकरची फॅमिली आहे। ए रत्नशिवची निंबाळ, इथे काय नाव ताई तुमचं? पुढे ऐका ना दादा, माझा आपल्यावर विश्वास, मी आपल्याला अजिबात कुठूनही ब्लेम करत नाही। आपण नव्याने आलात, आधी काळ्यांकडे तपास होता, आता आपण आलात, हरकत नाही। मी माझ्या संपूर्ण निवेदनामध्ये, संपूर्ण कथनामध्ये मी कुठलंही राजकीय वक्तव्य केलं नाही। मला त्याच्याशी घेणं देणं, मला इथल्या कुठल्याही राजकीय उर्भड्यांशी पण घेणं देणं, मला काही संबंध नाही। माझा मुद्दा एवढाच आहे, माझा एवढाच मुद्दा आहे, जे 4 पाणीपत्र आहे, ज्या 4 पाणीपत्रामध्ये तिने तिच्या मृत्यूचं कारण सांगितले, तिने म्हटलं की माझं काही बरं वाईट झालं तर ही माणसं आहेत। आपण फक्त बदले आणि बनकरवर चार्जेस लावले, पण आपण DYSP राहुल धन, आपण अजूनही जायपत्रे आणि पाटील आपल्याकडे ऑन ड्युटी आहेत। आपल्याकडे अजूनही सुनील महाडिकांचा जरी बदली झाली तरी ते ऑन ड्युटी आहेत। हे इथे फक्त निवेदन देऊन थांबणार नाही। मी एवढंच सांगतो की आपण ज्या जबाबावर सांगताय त्या जबाबाच्या प्रती आम्ही सिव्हिल सर्जन यांच्याकडे आपण कृपया मला एकदा सांगू द्या ना, आपण हे जे निवेदनामध्ये जे सगळे मुद्दे लिहिलेत ते मी एकदा वाचतो आणि हे माझ्या तपासामध्ये समावेश करून प्रत्येक मुद्द्यावरती आपण जे सांगितलेलं आहे, 4 पाणी जबाब जो आहे तो मृत्यूपर जबाब मानावा, SITचा जो विषय आहे माझ्या अधिकारातला जो विषय आहे। ठीक आहे, आमचं काय म्हणणं आहे, आम्हाला तेजस्वी सातपुते यांच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका नाही आमची, किंवा आम्हाला त्यांच्याबद्दल काही मतभेदही नाही। आम्ही फार अतिशय नम्रपणे आणि जबाबदारी सांगतो। आमचं काय म्हणणं आहे, जेव्हा एकच अधिकारी तपास करतो तेव्हा त्याची मोनोपॉली होते, त्याची एकाधिकारशाही होते। जेव्हा 3-4 अधिकारी एकत्रित असतात तेव्हा एकमेकांना एक चेक असतो, कंट्रोल असतो आणि तपास योग्य दिशेने जातो। आमची SIT वर पण सर काही अंधश्रद्धा आहे सगळी, आम्हाला SIT पण नको। आमची न्यायालयीन उच्चस्तरीय चौकशी नेमा, ज्या पद्धतीने आपण सोमनाथ सूर्यवंशी कस्टडियल डेथ प्रकरणामध्ये कमिटी होती, अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये कस्टडियल त्याच्यामधली वेगळी इन्क्वायरी कमिटी होती, त्याच पद्धतीची ज्युडिशियल इन्क्वायरी कमिटी। नाही, हे तुमच्या अतिरिक्त याच्यामध्ये 3 नंबर पॉइंट आहे ना, 3 नंबर पॉइंट जो आहे डॉक्टरच्या संदर्भातले, जे आपल्या अधिकारातलं आहे मी त्याच्यावर बोलते, कारण महिला आयोग पण आपल्या अधिकारातली नाही, मी समजू शकते, चला दिलं सोडून। तपास अधिकाऱ्यांनी त्यांना मदत केली ना माहिती द्यायला चुकीची, ज्या पद्धतीने
इथे पीडितेला मृत्यूपर्यंत पण तिच्यावर जे लांछनं लागण्याचा प्रयत्न आपण जयकुमार गोरेंना काही समज देणार नाही. मला राजकीय म्हणून बोलायचंच नाही सर आपण एक गोष्ट नक्कीच करू शकतो. आपण एक पत्र काढू शकतो कुणाला, आपण सगळ्या युट्यूबला पत्र काढू शकता, आपण गुगलला पत्र काढू शकता आणि पब्लिक डोमेन मध्ये तिची बदनामी करणारा जो कंटेंट आहे तो कंटेंट काढून टाकू शकता. किती जेन्युअन मागणी आहे आमची. ही अत्यंत जेन्युअन मागणी आहे. ह्याच्यात कुठलंही राजकारण नाही. कारण त्या पोरीच्या बहिणी आहेत, त्यांची लग्न व्हायची आहेत, हे लेकरू शिकायचंय, हे डॉक्टर आहे, याला तोंडाला स्कार्फ बांधावा लागला. यांना संरक्षण द्या, कुटुंबाला तिथं पण संरक्षण पाहिजे. नाही ह्या लेकराला पोस्टमार्टमच्या ठिकाणी थांबू पण दिलं नाही. हा डॉक्टर आहे, हा अडाणी नव्हता नाही का. आपण त्यांना तुमच्या समोर कम्युनिकेट केलं होतं नाही सर, इन कॅमेरा रिक्वेस्ट केली होती आपण. कळवलं होतं का नाही, ऑटोप्सी झाल्यानंतर सांगितलं की इन कॅमेरा होऊ शकली नाही म्हणून. अगोदर नव्हतं सांगितलं. त्याची कल्पना दिली गेलेली. आम्हाला नव्हतं सांगितलं सर असं काही. तुम्ही स्वतः सोबतच होते नव्हतं. मी ऑटोप्सीला मला इथे एफ आय आर थांबवण्यासाठी बसवलेलं त्या होतं. दिवशी तुम्ही इथं थांबले होते आणि तिकडे होते हो. पण इन कॅमेरा आमची रिक्वेस्ट होती, पण इन कॅमेरा झाला नाही पोस्टमॉर्टम. आणि इथे परत आल्यानंतर जे ऍडिशनल एसपी मॅम आहेत त्यांनी आम्हाला असं सांगितलं की इन कॅमेरा झालं नाही म्हणून. आम्ही तेव्हा विचारलंही. हे जे पोलीस आहेत आरोपीला पाठीशी घालतात फलटण मध्ये, त्यांच्यावर काही कारवाई होणार आहे का नाही? हे सगळे आम्ही प्रकरण घेऊन आलो. तुम्ही पीडितेचे सीडीआर लीक करता, पीडितेचे मग ते कसे केले? मग तुषार दोषींनी केले का? कुणी लीक केले? तुषार दोषी प्रेस कॉन्फरन्स मध्ये होते. तुषार दोषी हा बोल, बरोबर आहे, मान्य मान्य मला मान्य की आपण बोलू शकत नाहीत. मग जर आपण तपासातली गोष्ट बोलू शकत नाही, आपण तपास अधिकारी असून सुद्धा चाकणकर बाई कशी बोलू शकतो? काय अधिकार आहे तिला? तुषार दोषी बाजूला बसले होते की नाही? मग तुषार दोषी खरेच आडनावाचे आणि नावाप्रमाणे दोषी आहेत का? का त्यांनी असं केलं? तुषार दोषी इथले एसपी असताना चाकणकर बाईला त्यांनी काय एवढं बरळू दिलं? तुषार दोषींचा अधिकार एवढा नव्हता का की चाकणकर बाईंना त्यांनी अडवलं? खरं तर ते इथं असायला पाहिजेत. ते का आले नाहीत समोर? राज्यव्यापी आंदोलन आहे. त्यांनी तुम्हाला कशाला तोफेच्या तोंडी द्या? हॉटेलचं सीसीटीव्ही फुटेज पण काही सर पण आपण ऐका, एकीकडे आपण डीवायएसपी विभागाचा अधिकारी म्हणताय, दुसरीकडे आपण सांगताय, दुसरीकडे आपण म्हणताय की माझ्या अधिकार कक्षेत अमुक एक आहे, अमुक अर्धा दुसरीकडे आपण म्हणताय की नाही माझ्या अधिकार कक्षेत कुणाच्या बाब आहे? आम्ही वाटलं सर 2 दिवस थांबतो बोलायचं. आता ह्याच्याकडे काय बोलायचं? सर अंशुमन धुमाळ जो इमिजिएट ऑफिसर आहे, डॉक्टर अंशुमन, मेडिकल सुप्रिंटेंडेंट MS आहे, या डॉक्टर अंशुमन धुमाळला अजूनही त्याच्यावर आरोपपत्र दाखल झालं नाही. डीवायएसपी राहुल धसवर का बरं आरोपपत्र दाखल झालं नाही? डीवायएसपी राहुल धस, जायपात्रे आणि पाटील याला डिपार्टमेंट वाचवतंय का? आणि जर डिपार्टमेंट वाचवत असेल तर डिपार्टमेंटने केलेल्या तपासावर आम्ही कसा काय विश्वास ठेवायचा? तुम्ही ज्या पद्धतीने वातावरण विनाकारण सर, मी कालही म्हटलं की मी शांतपणे येते आणि मी शांतपणे जाते. तुम्हाला गरजच नाही सर 1,500-2 हजार पोलिस तिथं थांबवायची. गाड्या आडव्या लावल्या, पोलीस तुमच्या संरक्षणासाठी ठेवले, इकडच्या गर्दीच्या नियोजनासाठी नाही ठेवले तुम्ही. संबंध शहरामध्ये आम्ही बंदोबस्त लावलेला. अहो काय उपयोग आहे? तुमचे सगळे पोलीस नाक्यावर सुपाऱ्या खात होते. आम्हाला मेंटेन करायचं नाही का मॅडम? अहो दादा, करायचं नाही का ते? अहो दादा, तुमचे पोलीस मेंटेन करत नव्हते नाक्यावर सुपारी साहेब, आम्ही थांबा साहेब, मी गर्दीचं यांच्या गावाला जाऊन आलो, या वडिलांच्या गवणगावला. एक पोलिसांचं संरक्षण नाही तिथं. त्यांच्या हत्याकांड झाल्यावर कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही महाराष्ट्राचा. आज त्यांना एकही संरक्षण नाही. कसे आले ते? डीवायएसपी राहुल धस, MS अंशुमन धुमाळ, API जायपात्रे, PSI पाटील आणि 2 P सुनील महाडिक एक आणि 2 P शिंदे आणि नागपूर, या लोकांवर आरोपपत्र दाखल होणं गरजेचं. हे आरोपपत्र तुम्ही कधी दाखल करणार? कसं दाखल करणार? तुमच्या अधिकार कक्षेत नाही तर तुम्ही कसे तपास अधिकारी सर? तुम्ही तपास अधिकारी ह्या गोष्टी आपल्याला या स्टेजमध्ये सांगू शकत नाही. आपण दिलेलं निवेदन मी घेतोय आणि या भावाचं जे म्हणणं आहे की हातावरची जे हँडरायटिंग आहे ती तिची नाहीये, त्या अनुषंगाने ते हत्येचं प्रकरण आहे का या दिशेने सुद्धा आपण
एक सखोल चौकशी सर त्याच्यामध्ये आमची केली मागणी पाहिजे. हीच आहे, जो तिने 4 पानाचा खुलासा जो दिलाय त्यात तिने सरळ सरळ सुसाईड नोट सारखंच मेन्शन केलंय की यातून जर माझ्या जीवाला बरं वाईट झालं तर यास पोलीस प्रशासन जबाबदार राहील आणि त्या पोलीस प्रशासनामधील कोणते अधिकारी जबाबदार राहतील तिने पूर्ण खुलासामध्ये सर्वांची नावं लिहिलेत. 19 जूनला जी तिने तक्रार दिली होती ती 3 पोलीस अधिकाऱ्यांविरोधात दिलेली होती, पाटील, जायपत्रे आणि बदने तर मुख्य आरोपी म्हणून अटक आहे, पण पाटील आणि जायपत्रे यांनी पण आत्महत्येस प्रवृत्त केला आहे हा आमचा आरोप आहे आणि त्यामुळे त्यांना पण FIR मध्ये इन्क्लूड करायचं की यांच्यामुळे आत्महत्येस प्रवृत्त झाले. लोकांची तशी जबाब नोंदली. मी ऑलरेडी तुम्हाला 2-3दा स्वतःही फोन केला हो, होता. पण परवाही आमचं बोललो होतो, तीच पण तुम्ही मागणी. स्टेटमेंट दिले आता नाही. तुम्ही माझं म्हणणं आहे, म्हणताय, आजही सर, जबाब- स्टेटमेंट द्या, मी आजही नोंदवून ऐका घेतो. ऐका सर, तुम्ही जबाब नोंदवायचं सांगताय. मुळात ज्या डिपार्टमेंट मधल्या ज्या लोकांवर आमचा आरोप आहे, आमचा संशय आहे, ज्यांची नावं ऑलरेडी त्या 4 पानी पत्रात आहेत, जर त्यांची नावच आरोपपत्रामध्ये नसतील तर आमच्या अजून जबाबाला तपास काय चालू अर्थ आहे आहे? ना. अजून दोषारोपपत्र तयार झालं नाही ना. तपास 8 दिवस झाले. तपास कंटिन्यू चालणारी प्रोसेस आहे. तपास चालू आहे. तपास बंद झालेला नाही ना मॅडम. हा, म्हणजे असं आहे ना की नाही, तपास आता चालू आहे तर याच्यावर अजून सर या मी स्टेजवर खरंच 8 खूप बोलू दिवसात तपासावरती बोलणं योग्य नाही. आपल्याला वारंवार तीच सर विनंती मी करतो. तेच म्हणते की तपासावर सर, बोलणं माझं- योग्य नाही. माझं- हीच गोष्ट चाकणकर आणि जयकुमार गोरेला कुणीतरी सांगा ना की तपासावर बोलणं योग्य. मी त्यांना समजू साहेब शकते सर, आय रिस्पेक्ट. तपास अधिकाऱ्याचे जे गुपित ठेवण्याचे पुरावे आहेत ते सुद्धा लिडरला दिले जातात. जयकुमार गोरे कोण? किस्मार खान जे फक्त उच्च कोण? न्यायालयामध्ये हट्टीखोर त्यांनी जिराव दिलं होता. पाहिजे. काय संबंध होता जयकुमार गोरेचा? तर या तपास जयकुमार गोरे अधिकाऱ्याचे चारित्र्य VDR CDR ठरवणार सुद्धा का? चेक करा. जयकुमार गोरेने स्वतःच बघावं आधी चारित्र्य काय येते. चाकणकर चारित्र्य ठरवणार का? चाकणकर आणि जयकुमार गोरेंनी स्वतःला तपासावं एकदा, मग दुसऱ्याच्या लेकरावर शिंतोडे उडवावे. आज या घरातलं उस्तोड काय हा माणसाकडे बघून तुम्हाला वाटते हो? हा काही राजकारणी नाही, हा काही बिझनेसमॅन नाही, प्राध्यापक नाही, शिक्षक नाही. एवढ्या गरीब पोलिसांच्या माणसाला बळावर रक्षण आहे आमचं. आणि जर राजकीय दबाव असेल तर तसं सांगा साहेब. राजकीय दबाव आहे का इथं पोलिसांवरती? आणि हॉस्पिटलचा हॉटेलचा जो CCTV फुटेज आहे तो DVR जप्त केला असं सांगितलं हो, होतं. जप्त मग केलं. त्या मालकांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन फुटेज कसं काय बाहेर काढलं? त्याचं मी तर ऑलरेडी आपण तुमच्या ज्या शंका आहेत कुटुंबियाच्या तपासासंदर्भातल्या त्या मला इथं पब्लिकली डिस्कस करता येत नाही. परवा जशी आपण तुमच्या कुटुंबियांसोबत चर्चा केली, आपण 4-5 लोकांनी परत मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो. तुम्हाला ते जाणून घेण्याचा हक्क आहे, पण मी पब्लिकली नाही सांगू शकत. मॅडम मी त्यांना निश्चित बरोबर यापूर्वी आहे. सांगितलेलं आहे, त्यांना अगदी विचारा. मान्य मला मान्य की आपण पब्लिकली सांगू शकत नाही. सर, आपण तुषार दोषींपेक्षा ज्युनियर असून, पदाने सुद्धा आपण असून आपल्याला हे सगळं भान आहे. हे भान तुषार दोषींना का नाही सर? पब्लिकली हे सांगता येत नाही. हे जितक्या नम्रपणाने आणि सज्जनपणाने आपण सांगताय, हे जयकुमार गोरे आणि चाकणकरांना का कळत नाही? हा कुठला कैफ आहे? आणि ते बोलत असताना त्यांना अडवलं पाहिजे, जसं आता आपण आम्हाला अडवताय की हे मी इथं बोलू शकत नाही. तुषार दोषींनी काय अडवलं नाही? तुषार दोषींनी ठरवून कॅरेक्टर असोसिएशन करण्यासाठी माणसं बोलावली का? आमचा कन्सर्न काय ते समजून घ्या या सर. घटनेसंदर्भात आम्हाला तुमच्या कुठल्याही पॉलिटिकल भानगडीत पडायचं नाही. आम्हाला तुमच्या कुठल्याही त्या रस्सीखेचमध्ये पडायचं नाही. आमचा कन्सर्न एवढाच आहे की चौकशीच्या कक्षेत ही 6 नावं आणा आणि त्या लेकराच्या चारित्र्यावर जे शिंतोडे उडवायचा प्रयत्न केला त्यांच्याबद्दल तुमच्याकडून काय तुम्ही ऍटलिस्ट तुम्ही त्यांना इथून नोटीस करूच शकाल.